कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी युवराज पाटील अगसगे हायस्कूल अगसगे येथे मराठी विषय शिक्षक म्हणून कार्य करीत आहेत. तरुण भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून 10वी साठी अभ्यासमाला सुरू करण्यात आलेली आहे. आपण सगळ्यांनी ह्या अभ्यासमालेचा फायदा करून घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आहे. आपण मराठी विषयामध्ये 8वी कविता सत्कार ही कविता पाहणार आहोत. सत्कार या कवितेचा साहित्य प्रकार निसर्ग कविता असा आहे. त्याचबरोबर ह्या कवितेचे मूल्य लढा आणि संघर्ष आहे. ह्या कवितेच्या माध्यमातून कवी आपणाला जगण्याची एक नवी उमेद सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर कवी कोण आहेत हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. या कवितेचे कवी मंगेश केशव पाडगावकर हे आहेत. यांचा जन्म 1929 मध्ये झालेला आहे व मृत्यू 2015 रोजी झालेला आहे. ह्या कवीने जिप्सी, उत्सव, विदूषक, भटके पक्षी असे विविध काव्यसंग्रह लिहून त्या माध्यमातून विविध कविता तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. अशीच एक वेगळी कविता तुमच्या समोर मी आज घेऊन आलेलो आहे. ही कविता जिप्सी या काव्यसंग्रहातून निवडलेली आहे. आपण जी कविता पाहणार आहोत त्याचा आशयरूपी सारांश मी तुम्हाला सांगणार आहे. कवी आपल्या कवितेतून कल्पना करीत आहे की एक वेळी पृथ्वीवरची अशी परिस्थिती निर्माण झाली की पृथ्वी जळून जाते की काय असं भासत होतं. मग नेमकं काय झालं तर पृथ्वीच्या पोटातून भयानक असा ज्वालारस बाहेर आला आणि तो पृथ्वीवर पसरू लागला. सगळ्यांना असं वाटू लागलं की पृथ्वी आता जळून खाक होते, नष्ट होते, बेचिराख होती की काय. आणि सगळ्यांना असं वाटू लागलं की आता विश्वसंहार सुरू झालेला आहे. त्याच वेळी हा विश्वसंहार ज्यावेळी चालू होता त्याच वेळी काही दिवसानंतर एक छोटस गवताचं पात त्या मृत जमिनीतून उगवताना दिसलं. आणि त्यानंतर जो निसर्गाचा महिमा झाला तो निसर्गाचा महिमा कवीने खूप छान शब्दात तुमच्या समोर मांडलेला आहे. कवी सांगतो आहे की अचानक ते भूमीचं कवच भिदून एक हिरवं कौतुक बाहेर आलेलं आहे. जसं नचिकेताचं झालं तसं ते कौतुक बाहेर आलेलं आहे असं इथं कवी सांगतो आहे. आणि तिथून पुढे वेगवेगळी उपमा कवी देताना दिसतो आहे. ह्याच कवीने असं सांगितलंय की ह्या मातीने मृत्यूवरती मात करून ह्या जीवनाचा जीवन साक्षात्कार घडवलेला आहे आणि हा सृजनांचा विजय ध्वज निर्माण केलेला आहे असं इथं कवी सांगतो आहे. याच वेळी खग म्हणजे पक्षीच त्या तृणपात्यासाठी गाणं म्हणत आहेत. त्याचबरोबर जे ढग आकाशामधून चाललेले आहेत ते त्या तृणपात्याला लवून मुजरा करीत आहेत. तसेच या पहिल्या तृणपात्याचा सत्कार करण्यासाठी लाल मातीचा गुलाल उधळीत पवन सुद्धा संचार करत आहे असं इथं कवी उल्लेख करतो आहे. त्याच वेळी दक्षिण उत्तर जोरजोरात पाऊस पडत असतानाच त्या पावसामुळे मातीचा सुगंध दरवळल्यामुळे मातीतून घमघमले अत्तर अशी सुद्धा कल्पना कवी करताना इथं विसरत नाही. आणि ह्याच वेळी कवी सांगतो आहे की अष्टदिशातून म्हणजे 8 दिशातून अभिष्ट चिंतन झालेलं आहे आणि ह्या तृणपात्याचा जय जयकार झालेला आहे, सत्कार झालेला आहे अशी कल्पना तुमच्या समोर कवी मांडतो आहे. थोडक्यात ह्या पाठातील महत्वाचा जो भाग आहे तो आपण ह्या पीपीटीच्या माध्यमातून पाहावयाचा आहे. आपण आत्ताच सत्कार ही कविता अभ्यासलेली आहे. ह्या कवितेचा पीपीटीच्या माध्यमातून आपण थोडक्यात आशय बघायचा आहे. कवितेचे नाव सत्कार. कवी मंगेश केशव पाडगावकर. साहित्य प्रकार मुक्तछंद, निसर्ग कविता. मूल्य लढा व संघर्ष. ही कविता जिप्सी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. सत्कार कवितेचा विषय आणि तिचा आशय असा आहे. अंकुरित असलेलं एक हिरवं तृणपात हा या कवितेचा विषय आहे. या नव्या कवीच्या संवेदनशील प्रतिभेला केवढी सुरेख याचना दिलेली आहे. आता या कवीचा परिचय थोडक्यात पाहूया. कवीचे नाव मंगेश केशव पाडगावकर.
जन्म 1929, मृत्यू 2015. हे नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील मान्यवर कवी आणि लघुनिबंधकार. यांचे प्रसिद्ध कविता संग्रह पाहूयात. जिप्सी, उत्सव, विदूषक, सलाम, भटके पक्षी. यांच्या कविता लेखनाची काही वैशिष्ट्ये: प्रेमभावनेची सूक्ष्म रूपे, उपरोध, समाजभाष्य, चित्रदर्शी प्रतिमा, संवेदनशीलता, उत्कटपणा अशी आहेत. त्याचबरोबर सलाम या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. 2013 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरव केलेले आहे. 2010च्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेले आहेत. आपणाला 10वीच्या परीक्षेमध्ये 2 गुणांच्यासाठी कवी परिचय आल्यास हा कवी परिचय आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहिणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या कवितेमध्ये काही संभाव्य प्रश्न येऊ शकतात. ते पुढील प्रमाणे आपण पाहूयात. प्रथमतः 1 मार्कासाठी मुजरा कोणी केला असा प्रश्न येऊ शकतो. दुसरा प्रश्न, स्वागत गीत कोणी म्हटले असा देखील 1 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. तिसरा प्रश्न, कवीने जीवन साक्षात्कार कशाला म्हटले आहे हा 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. लाल मातीचा गुलाल उधळीत पवन करी संचार अशी कवितेची ओळ येऊन त्याचा संदर्भ व संदर्भासहित स्पष्टीकरण लिहा असा 2 गुणांसाठी प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर हिरव्या तृणपात्याचा सत्कार का व कसा करण्यात आला असा 4 मार्कासाठी प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याचबरोबर ही कविता पाठांतरासाठी असल्या कारणाने आपण ही कविता विशिष्ट चालीत म्हणून ती पाठ केली पाहिजे. जर कविता पाठांतरासाठी आली तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 4 गुण मिळणार आहेत. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.